जे प्रोफेसर्स आहेत व त्या विषयामध्ये काम करणारे विद्यार्थी असतील, विद्यार्थी संघटना असतील, त्याच्याचबरोबर MPSC स्पर्धा देणारे सर्व विद्यार्थी एकत्रित येऊन एक संवादाचा कार्यक्रम इथं ठेवण्यात आलेला आहे. कारण गेल्या काही दिवसांमध्ये आपण सगळ्यांनी ऐकलं असावं की MPSCचा पेपरसुद्धा दुर्दैवाने त्या ठिकाणी फुटलेला आहे. CETमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे. ज्या परीक्षेतून सामान्य परिवारातली युवा अधिकारी बनू शकतात, इंजिनियर बनू शकतात, कृषी विभागामध्ये चांगलं काम करू शकतात, अशा सर्व गोष्टींमध्येच जर भ्रष्टाचार एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढत असेल तर गरिबाच्या आणि सामान्य परिवारातल्या मुलांनी करायचं काय हा प्रश्न या मुलामुलींना पडत असल्यामुळे एक संवादाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. काही माजी अधिकारी व त्याच्याचबरोबर काही प्रोफेसर्स या विषयामध्ये काम करणारे असे सगळे येऊन संवाद साधणार आहेत. त्याला राष्ट्रवादी काँग्रेस सुनील तटकरे यांच्या प्रदेशाध्यक्षपदावरून हटवण्याचे सूर एकंदरीत पाहावयास मिळत आहे. रुपाली ठोंबरे यांनी म्हटले की मी दादा असतानाच त्यांना पदावरून हटवण्याचं आता रुपाली हा प्रश्न असा आहे ना की गेल्या 2 दिवसात राष्ट्रवादीमध्ये अलबेल नाहीये. प्रशांत किशोरांनी सुनेत्रा वहिनींची भेट घेतली, त्यानंतर जो गोंधळ उडाला असं बोललं गेलं की तटकरेंच्या प्रदेशाध्यक्षपदावरच त्यांनी क्वेश्चन विचारला. नंतर मग सगळ्या पार्थ पवारांचं ट्विट आलं. वाटते अलबेल नाहीये राष्ट्रवादीमध्ये. तो एक पक्ष वेगळा आहे. त्या पक्षामध्ये कुणी कोणाला भेटायचं आणि शेवटी सुनेत्रा वहिनी ज्या आहेत त्या पक्षाच्या प्रमुख आहेत. त्यांना प्रशांत किशोर येऊन भेटतील, नाहीतर अजून कुणीतरी दुसऱ्या देशाचा अध्यक्ष येऊन भेटेल. शेवटी तो अध्यक्षाचा मान सन्मान त्या ठिकाणी असतो. त्यामुळे PK येऊन त्यांना भेटले तर दुसऱ्यांच्या पोटामध्ये दुखायचं कारण काय? नाही, त्यामुळे भाजप नाराज झाले. कारण त्याच PKने बिहारमध्ये भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात पराभव करून तेच PK आता इथं मग भाजपाच्या सीट कमी कराव्या लागतील, नाही तर शिंदेच्या कराव्या लागतील तुमचा पक्ष वाढवायला, म्हणून भाजपमधले नेते नाराजी होतात. आता समजा PK आल्यानंतर भाजप नाराज होईल हे माहिती असताना सुद्धा जर त्यांच्या पक्षाच्या तर मग कुठेतरी धाडस वाढलं आणि ती चांगली गोष्ट आहे असं मी म्हणावं लागेल. भाजपच्या विरोधात जाणं सोपं नसतं सत्तेत असताना सुद्धा. हे धाडस दाखवलं चांगली गोष्ट आहे. आता उद्या जाऊन काय होतं हे आपल्याला बघावं लागेल. शेवटी भाजप मागात पडू शकतं. कधी कधी चांगले विचार नाही ते चांगली गोष्ट स्वीकारण्यासाठी काही गोष्टी आपल्याला पचवाव्या लागतात. आता ते पचवण्याची ताकद आहे का नाही हे मात्र पुढच्या काही दिवसांमध्ये कळेल. माहिती अशी आहे, काल अमित भाई मुंबईत होते तरी वहिनी पुण्याला निघून आले. त्यांना भेट नाकारल्याची चर्चा आहे. एकीकडे केंद्रीय मंत्रिमंडळाची विस्ताराची चर्चा एकनाथ शिंदेसोबत भाजप करते, पण वहिनींना साधा निरोपही नाहीये. असंही असेल की सुनेत्रा काकीच भेटल्या नसतील, कोणाला काय माहिती. शेवटी काय होतंय कसं होतंय हे आपल्याला सांगता येणार नाही. आमचं एवढंच मत आहे की या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये जो कुठला पक्ष धाडस दाखवेल तोच त्या ठिकाणी टिकणार आहे. त्यामुळे आज काही जे आमच्या बरोबर नसले तरी धाडस दाखवण्याची धमक जर त्यांनी दाखवली असेल तर स्वागत करण्याची गोष्ट आहे. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार चर्चेत आहे. अर्थ खातं मिळावं यासाठी राष्ट्रवादी प्रयत्न करतात. तुम्हाला काय वाटतं मिळेल का? आता कालच तुम्ही बघितलं ना, अमित शाह साहेब मुंबईत आले होते आणि त्यांनी भेट सुनेत्रा काकींना नाकारली. त्यामुळे एवढं महत्वाचं खातं मिळेल असं वाटत तरी नाही. खरं तर हक्क हा अजितदादांच्या पक्षाचा आहे. अजितदादा नसताना मात्र कुठं ना कुठेतरी हळूहळू त्या पक्षाची ताकद कमी करण्याचा भाजपने प्रयत्न केला. हे आम्ही आधी अनेक वेळा त्या ठिकाणी बोलून दाखवलेलं आहे. त्यामुळे ते जर डिपार्टमेंट हातात आलं तर मग बऱ्याच महत्वाच्या नाड्या हातामध्ये येतात आणि ते भाजपला नको असावं, एकनाथ शिंदेंना पण नको असावं, म्हणून त्यांना मिळेल असं मला तरी वाटत नाही. त्याला भांडावं लागेल, त्याला ताकद दाखवावी लागेल. काही प्रमाणात ती चुणूक नाहीतर ती ताकद अप्रत्यक्षपणे काल परवा दाखवलेली दिसतीये. तर किती दिवस ते दाखवू शकतील आणि स्वतःचं हक्काचं खातं आपल्याकडे परत घेतील हे आपल्याला मात्र येत्या काळामध्ये बघावं लागेल. धाडस दाखवलंच आहे तर मग सत्तेतनं बाहेर पडण्याचं धाडस ते कधी होणार बघूया. त्याचीच वाट सगळेच बघत आहेत की दादांच्या मनामध्ये जे होतं ते त्यांचा पक्ष आज ते नसताना तशाच पद्धतीने वागतील का? लोकांच्या बाजूली राहून भाजपच्या विरोधात जे वातावरण आहे दादांनी त्यावेळेस ओळखलं होतं. तुम्ही बिहारमध्ये आता जे देशाचे भाजपचे अध्यक्ष आहेत त्यांच्याच मतदारसंघ तो हरले भाजप. त्याच्याचबरोबर या देशामध्ये युवांनी काय केलं हे सगळं दादांना आधीच कळालं असल्यामुळे दादा भाजपच्या कट्टर विरोधात त्या ठिकाणी झाले होते. दुर्दैव असं तो दिवस बघायला दादा आज नाहीयेत. आज दादा असते तर
आम्ही सर्वजण मिळून नक्कीच भाजपला पाणी पाजलं असं हे मात्र त्या ठिकाणी खरं आहे. तरी म्हणतात की प्रशांत किशोर सारख्या रणनीतिकाराची पक्षाला गरज नाहीये, पक्ष हा मेहनतीवर कार्यकर्त्यांचा चालतो. तर एकूणच प्रशांत किशोर यांनी पार्थ पवारांची घेतलेली भेट त्यांना पसंत पडलं नाही असं दिसतंय. तुम्हाला काय वाटतं, प्रशांत किशोर त्यांच्या मदतीने पक्ष वाढेल का? प्रशांत किशोर हे कुठं प्रशांत किशोर बद्दल जे बोललं गेलं याच्यातून कुठेतरी पारला टार्गेट केलं असं मी म्हणणार नाही. खरं तर मोदी साहेबांना टार्गेट केलं. 2014ला या देशामध्ये सत्तेत यायला भाजपला सगळ्यात महत्वाचा जर कोणाचा वाटा असेल तर तो प्रशांत किशोरचा आहे, सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे तटकरे जे आज बोलले ते कदाचित प्रशांत किशोरला टार्गेट करत असताना भाजपलाच बोलले का काय हा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतो. त्यामुळे इतिहास बघावा लागतो. प्रशांत किशोर हे कन्सल्टंट असले तरी त्यांच्यामुळे कुठला पक्ष कुठं सत्तेत आलाय याचा आधी अभ्यास करावा. आणि त्याच्याचबरोबर अजितदादांचा पक्ष त्या बिना कन्सल्टंटचा होता असं नव्हतं. फक्त तटकऱ्यांना आवडणारा जो कन्सल्टंट आहे तो मात्र या ठिकाणी त्यांच्या पक्षात आज दिसत नाही, जो दादांना कधीच नको होता. त्यामुळे कदाचित त्यांना तिथं वाईट वाटत असावं. दादांबरोबर काम करत असता अरोरांनी 2 विमानं विकत घेतले आणि मग दादांना कळालं की हा नुसता पैसेच ओरबाडतोय, काम तर काय करेना, म्हणून त्याला घरी बसवलाय. आता प्रशांत किशोरला घेतलंय का नाही घेतलं हे मला जास्त माहिती असण्यापेक्षा अजितदादांच्या पक्षाचे जे आज प्रमुख आहेत सुनेत्रा काके त्यांना जास्त माहिती असावं. दादा, हर्षवर्धन सपकाळांनी जे विधान केलं होतं त्यानंतर अनेक राडे महाराष्ट्रात झालेले बघितले. आता हर्षवर्धन सपकाळांचं असं म्हणणं आहे की हीच टीका, म्हणजे भोंगी गुडी हा शब्द इंदिरा गांधी यांच्याबद्दल देखील वापरला गेला होता, पण त्यांनी खचून न जाता किंवा इतर टीका न करता, विरोध न करता आक्रमकपणे त्यांनी भूमिका मांडली, स्वतःला आयर्न लेडी म्हणून सिद्ध केलं. सुनेत्रा पवारने देखील तसंच वागावं असं स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केलं. हे बघा, मलाही जेव्हा हा प्रश्न विचारला होता मी त्याच्याकडे बघत असताना तुम्ही दुसऱ्या दृष्टिकोनातून सुद्धा तिथं बघू शकता असंच तिथं मी बोललो होतो. विरोधक आपल्यावर काही बोलू शकतील, आपल्याला प्रूव्ह करावं लागतं. तुमच्याकडे पद आहे, तुम्ही या राज्याचे उपमुख्यमंत्री आहात, त्या पदाचा योग्य वापर करून तुम्ही धाडसी निर्णय घेऊ शकता. हे कुठेतरी लोकांना तुम्हाला दाखवावं लागेल. पण तुम्ही ज्या प्रेस कॉन्फरन्समध्ये असता त्याच्यात तुमच्याच पक्षाचे इतर नेते असं काय वागतात की तेच कुठेतरी त्या पक्षाचे अध्यक्ष आहे, पत्रकारांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करतात. हे योग्य नाही. त्यामुळे त्या पदाचा योग्य वापर करून कुठेतरी स्पष्ट भूमिका घेऊन आक्रमक पद्धतीने भूमिका घेणं पण तितकंच अपेक्षित आहे आणि ती अपेक्षा सुनेत्रा काकेंकडनं अनेक लोक त्या ठिकाणी करत आहेत. फक्त त्यांच्या पक्षातले काही नेते त्यांना कदाचित दुर्दैवाने त्या ठिकाणी बोलून देत नाहीत का काय वेगळा प्रोटोकॉल आहे हे आम्हाला तरी सांगता येणार नाही. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.